कुठल्याशा निळाशार डोहात तू राहतोस, म्हणून उतरतो मी ही डोहात, पण सापडत नाहीस. तळ गाठत आला तरी अचानक गळ्याला मिठी मारतोस, घट्ट कुठून तरी येऊन बुडतोस आणि बुडवत राहतोस. कवी बलवंत जेजुरकर यांच्या ओळींनी कवी ग्रेस यांच्या जिवंत स्मृतीला विनम्र अभिवादन करून महानंदा नाट्यशाळा नवी मुंबई सादर करीत आहे एक नाट्य एकांक, चंद्र माधवी. माया इथली संपत नाही, माया इथली संपत नाही. लेखक आणि दिग्दर्शक अनिल मुनघाटे, नेपथ्य विवेक देशमुख, संगीत संध्वनी मनीष स्वामी, रंगमंच व्यवस्था मिलिंद कल्याणकर. कलाकार किशोर पवार, सुलक्षणा पवार, देवेंद्र जाधव, अनिल मुनघाटे, दत्ताराम अहिरे, शिवा बनसोडे, कल्पना मुनघाटे, दुर्गा देशमुख. विशेष आभार साजन वेळा शब्दवेद मुंबई, संगीतकार आनंद मोडक, गायिका माधुरी पुरंदरे आणि गायक मंदार पाठक. ग्रेस विशेषांक विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मयीन नियतकालिक युगवाणी. महानंदा नाट्यशाळा नवी मुंबई सादर करीत आहे चंद्र माधवी. अजून किती काळ ही विलापिनी ऐकत राहणार? ही विलापिनी नाही, स्वरांची माधवी. त्या माधवीचे स्वर तुला नाही कळायचे. येऊन जाऊन तू एक वृक्ष कदंब असलास तरी शेवटी झाडच ना. होय, खरंय. धन्य आहे तुझी. तुला केव्हाही काही म्हटलं की खरं आहेच म्हणतोस, अगदी खोटं असलं तरी. अरे खरं आहे. विटा मातीच्या घराला हसता येतं वाटतं. खूप दिवसांनी हसतो रे. खरंय. अरे घर असो का घरटं, हसत असलं का सृष्टी कशी जिवंत वाटते. कोणी नाही हसलं तरी तिला हसावंच लागतं जगण्यासाठी. ती चंद्रमाधव थोडंच आहे. सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत बर्वे आणि सुप्रसिद्ध गायिका माधवी बर्वे यांचं क्लासिकल घरट. अरे माझे अंगा खांद्यावर अनेक चंद्रमाधव आहेत. म्हणजे पक्ष्यांची घरटी रे. तुझ्यासारखी विटा मातीची नाही. तिने आणि त्याने आपल्या चिमुकल्या चोचीत धरून आणलेल्या गवताच्या कांड्यांनी बांधलेली घरटी रोज सकाळी आपल्या चिमण स्वरा भोपाळी ऐकवतात आणि संध्याकाळी ओ सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. बघितलंस? अरे मी कधी दुष्ट झालो तो खूप हसतात आणि मलाही हसवतात. आणि चंद्रमाधवा नाईलाज असो तू सुद्धा हसतोस, पण अलीकडे त्यांचं हसणं थांबलं आहे रे. होय, जयपूर फेस्टिवल अवॉर्ड जिंकून आल्यापासून हे असं झालं आहे. सर्वत्र औदासीन्य आणि भरीसभर म्हणजे अंधार पडायला आला की विजेचे असे हे जाणे. अलीकडे जास्त आज पण तेच. आता हा अंधार कोणते भरूळ गाणार कोणास ठाऊक. अरे खरं म्हणजे या चंद्रमाधव निवासात रोषणाई असायला हवी होती. आनंदोत्सव व्हायला हवा होता. कारण चंद्रकांतचं चित्र आणि माधवीचं गाणं यांच्या अद्वैताला तो अवॉर्ड मिळाला आहे. द्वैत अद्वैत या कला प्रकारात. द्वैत अद्वैत? होय, म्हणजे एकाच वेळी दोघांनी मिळून केलेला कलाविष्कार. निर्मिती होताना दोघांचं स्वतंत्र अस्तित्व कालचक्रासारखं एकाच वेळी स्वतः भोवती आणि दुसऱ्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि मग शेवटी कुठल्या तरी अनामिक प्रदेशात येऊन एकरूप होतात. तेव्हा एका वेगळ्या अस्तित्वाची निर्मिती घडून येते. कंठात
कंठात दिशांचे हार घ्या विसार उच्चारानी कंठात दिशांचे हार घ्या विसार उच्चारानी झाडीत दडे देऊळ घडी येत सेज तुन मुलतानी हे काय ऐकू येत आहे? याच गाईचे दुड दुड पाय डोंगरी जाय पुन्हा माळ गाईचे दुड दुड पाय डोंगरी जाय पुन्हा माळ माळ या बघा संध्या छाया. नाही, आम्ही प्रकाश माया, चंद्रकांतल्या चित्रातल्या आदी माया, माधवी स्वरांच्या चंद्रकाया. आणि हे दिवे कसले? गर्द अंधाराच्या पोकळीत हा उजेडाचा इल्लासा गर्भ. लागली दरीला ओढ लागली दरीला ओढ कुणाची गाड पाखरे जाती आभाळ चिंब चोचीत बिंब आभाळ चिंब चोचीत बिंब पाऊस जसा तुझ भवती लागली दरीला ओढ कुणाची गाड पाखरे गाती आभाळ चिंब चोचीत बिंब पाऊस जसा तुझ भवती आडवा झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिलं असतं कामावलीचं भाग्य पण तुला वाटत थांबलोस म्हणून सांगतो टाकून ठेव तवर पथारी माझ्या थडग्यावर माझ्या हक्काची जागा आहे पाहुणा असलो तरी स्वाभिमान आहे मला तेव्हा शिवून दिली असतीस भगव्या क्षितिजाची झोळी तर काय झालं ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली पाठीत वाकताना आई गळ्यात हसली. आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा आई घरी मुलांना वाटून दे उन्हाळा. देशी कुण्या विदेशी बोलली कळेन सांज आई निजे दुपारी उलटी करून शेज. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होतो. अंगणात गमले मदला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. चोरून अमेच्या रात्री देवळात आई गेली अन बालपणावर माझ्या चंद्राची राख पसरली. गावात पोचलो तेव्हा माझा उशीर झाला नव्हता. झाडाच्या खाली एक संन्यासी निजला होता. ती गेली ती रिमझिम पाऊस निघालच होता. ती गेली रिमझिम पाऊस निघालच होता. मेघात अडकली किरणे सूर्य
या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो. माधवीने गायलेल्या या कवितेच्या ओळी आणि या अवचित प्रहरी कोण कोण आहेस तू? अनेक प्रहर झेलून शिल्लक राहिलेला एक प्रहर. म्हणजे वेडा दिसतोय वेडा. नाही, फार वेळा. आणि तुझ्या या गाठोड्यामध्ये काय? ग्रेस नावाचा डोह. अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले. अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले. स्मरणांचा उत्सव जागून जण दुःख घराला आले. ग्रेस ग्रेस. अरे माहित आहे मला, हा. तो प्रहरांचा प्रहरी. खूप वर्षापूर्वी इथे कोणतीच वस्ती नव्हती. चंद्रमाधवा, तू सुद्धा नव्हतास. कोण अपप्रहरी अस्वस्थ झाला की याच कदंबाखाली येऊन बसायचा आणि जाताना असं काहीतरी बडबडत जायचा. गणगोत परतले तेव्हा चिवचिवली अवघी घरटी. गणगोत परतले तेव्हा चिवचिवली अवघी घरटी. चांदणे तसे झिळ मिळले वृक्षांच्या दानाटी. तू म्हणाला तेच खरं आहे. फार वेडा. त्याही पलीकडचा. पण ते जाऊ दे. हा, तू म्हणालास का तुझ्या गाठोड्यात बरंच काही आहे. आहे ना. अरे मग दाखव ना. दाखवी, पण तुला नाही दिसायचं ते. अरे असं काय आहे त्या गाठोड्यात की जे मला दिसणार नाही? वेळ आहे वेळ. सकाळ, दुपार, संध्याकाळ. माणसाच्या आयुष्यातले 3 प्रहर. आणि माझ्या गाठोड्याच्या सर्वांगावर गोंधळ आहे माझ्या बाहुलीचं. आणि ते कुलूप का बांधून फिरतोस गळ्याला? हे होय. अत्तराच्या कुपीला झाकण नसेल, सुगंध येईल. आंब्याच्या अमराईला कुंपण नसेल, आंबा गोड होईल का? आयुष्याच्या जगण्याला कुलूप नसेल तर जगणे अमर होईल का? मित्रांनो, हा कुलूपही कोणा स्वातंत्र्याचा गुलाम आहे बरं. मी आजचा दिवस पडू का येथे? पड पड पड. पण पडायला काय मागतोस? एका कलावंताचं घर आहे. येथे वृक्ष, लता, वेली, नाद, स्वर, लय आणि या सर्वांना कवेत घेऊन येणाऱ्या अंधार उजेडाचे रंग आणि खोल डोहाचे तरंग, हे सर्व उशाला घेऊन झोपलास तर तुलाही सुचतील कविता अजून अंकुर न फुटलेल्या. झोप निवांत. नाही, मी रात्रीचाही प्रहर आहे. या प्रहराला झोपायचं नसतं. मग तो सूर्य रोज अस्ताला जातो नकळे मजला काही. तो सूर्य रोज अस्ताला जातो नकळे मजला काही. झोळीत कधीही माझ्या अंधार उगवला नाही. तुला या ग्रेस कवितांचा अर्थ माहितीये? हाच प्रश्न मी एकदा त्या कवितेला विचारला. ती म्हणाली, ग्रेसची कविता ही नुसती कविता नसते, तो उद्गार असतो त्याचा. आणि त्यात अर्थ शोधायचा नसतो. आणि कोणी शोधलाच अर्थ तर त्यात ग्रेस शोधायचा नसतो. अंगणात गमने मजला. अंगणात गमने मजला. संपले बालपण माझे. अंगणात गमने मजला. संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकत तेव्हा. खिडकीवर धुरकत तेव्हा. कंदील एकटा होता. ती गेली. ती गेली.
चंद्रकांतच्या मुक्त चित्रावर आधारित माधवीबाईंचं गायन जयपूर फेस्टिवलमध्ये खूप गाजलं. पण मुंबईत परतल्यावर जयपूरचं जणू पराजयपूर व्हावं अशी अवकळा काय यावी. चंद्रकांत आणि माधवी अबोल झाल्यापासून अरे माझ्यासारखीच्या घरट्यांची पण अवस्था झाली आहे. हो, पण त्या घरट्यांना तुझा तरी आधार आहे. मी मात्र अनिकेत तरीही जगतो आहे या कौलांचा भार सांभाळत, उन्हाळे पावसाळे अंगावर घेत. तुझं मात्र बरं आहे, तू पुन्हा पुन्हा हिरवा होतोस, जुनं वाळलेलं फेकून देतोस. पण मला नाही ना करता येत तसे. अरे माझ्या भिंतींमधला प्रत्येक वाळूचा कण हा माधवीबाईंच्या स्वरांचा आलाप आहे. होय, अरे नेहमीच ऐकतो मी 6 ऋतूंचे 6 सोहळे. पण कदंबा, तुझ्या सगळ्या ऋतूंची मैत्री कशी रे? अरे केवळ मैत्री नाही, हा. अरे घट्ट नातं आहे आमचं, जन्मोजन्मीचं. ऋतूंचा ना आमचा जन्म एकाच कुळातला. बायको असले म्हणून जन्मजन्मीची बांधील नाही तुझ्या कुळाला. आवाज वाढवण्याची गरज नाही, आवाज माझा नाही तुझा वाढतोय. मुळीच नाही. जयपूर फेस्टिवलचा आवड हा केवळ तुझ्या गायकीचा नाही, माझ्याही चित्रांचा आहे. पण माझ्या चाहत्याने तुला गाडा घातला. चाहते आणि त्यांची अभिव्यक्ती ही कुणाचीही मक्तेदारी नाही. परवा तुझे होते, काल माझे झाले. ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याबद्दल तुम्हाला शिकवण्याची गरज नाही, मला कळतं ते. तूच नीट समजून घे. लग्नानंतर काही दिवसातच तुला भलत्या स्वातंत्र्याचे डोहाळे लागले. चंद्रकांत, ओरडू नकोस. आता हा 7वा ऋतू कुठून आला? माझ्या अंतःपुरातून चंद्रकांत आणि माधवीच्या भांडणाचा आवाज येतो. एक दिवस भांडतात, पुढे 8 दिवस एकमेकांना पाण्यात पाहतात, आणि मग महिनाभर अबोला. अलीकडे नेहमीच झालंय. जाऊ दे, तू नको लक्ष देऊस तिकडे. अरे नको कसे, अरे तेही आपलेच आहेत ना. लग्न झाल्यावरही जे एकमेकांचे होऊ शकले नाहीत ते आपले कसे होतील? होतील, ते आपलेही होतील आणि एकमेकांचे सुद्धा होतील. अरे लग्न झाला का एक खेळ खेळावाच लागतो सगळ्यांना. 3 प्रहरांचा खेळ. पहिला प्रहर आनंदी स्वराचा, दुसरा प्रहर मिश्र स्वरांचा. यात वादी आणि संवादी यांनी गाणं पुढे न्यायचं असतं. पण कधी कधी विसंवादी सूर सुद्धा लागतो आणि या सुरामुळे दुसरा प्रहर हा जीव घेणा ठरतो आणि तिसरा प्रहर हा कसोटीचा प्रहर. त्याच्यात गाण्याची उत्तर आलापी जमली तरच गाण्याचा उत्तर हा शेवट गोड होतो. पण कधी या खेळात कोणी जिंकतात, कोणी हरतात. पण जिंकण्यासाठी मात्र एकदा तरी हरावेच लागते. पण अलीकडे मला भीती वाटू लागली रे, अरे कशाची? ढासळण्याची. नाही नाही, चंद्रमाधव नाही ढासळणार. अरे भिंती मजबूत आहेत त्याच्या. होय, पण आता अबोल झाले आहेत. चंद्रकांत सरांच्या चित्रांसारख्या, माधवीबाईंच्या तानपुऱ्यासारख्या या भिंतींनी आता भीती वाटू लागली रे. अरे फुलाईचे दिवस असूनही माझ्या परसबागेतल्या वेली अपुष्प झाल्या आहेत, तरी अधूनमधून त्याच माधवीचे चंद्रस्वर आळवू लागतात. माधवी, आता आणखी किती काळ आपण असे अबोल राहणार आहोत? फार नाही. म्हणजे माधवी, सांगून टाक माझे काय चुकलं ते. मी फक्त इतकंच म्हणालो. की आपण लग्न करूयात म्हणून. मग काय झालं? दुसऱ्याच दिवसापासून सुप्रसिद्ध गायिका सौ माधवी चंद्रकांत बर्वे झाली आणि एका अनामिक बंधनात अडकली. लग्न नावाच्या सोहळ्यात कानी पडलेले सनईचे सूर कधी विरून गेले आणि विसंवादी स्वरांचा तराना कधी सुरू झाला हे कळलेच नाही. माधवी,
आठवतो चंद्रमाधवीचा चंद्रकांत, त्यात तसे कोणीच कोणाचे सख्य नव्हते. कारण ते स्वतंत्र होते. असो, मला वाटतं हे दोन देह आता फार काळ एकत्र नाही राहायचे. देह हो, देह. या देहातले मनपक्षी कधीच दूर निघून गेले. या देहांनी तरी काय राहायचं इथे? माधवी, तुझ्या चित्रांनी माझ्या स्वरांची साथ सोडून दिली आहे. कधी कधी फेस्टिवलची गरज नेमकी घडूनही येत होती. पण पण मध्येच तुझ्या गायकीतला विसंवादी स्वर नको त्यावेळी लागतो आणि चित्रातले गहिरे रंग संपूर्ण कॅनव्हास धुसर करून टाकतात. हेच बोलायचं होते ना तुला? बोल बोल. तुझंही खरंच आहे. आता सारेच धुसर झाले आहे. सारेच नाही माधवी, तू विसरली असशील पण मी नाही विसरलो. रुईया कॉलेजचे सप्तरंग, आरोहण महोत्सव आणि माधवीचे बालकन स्वर. याच आरोहणचे चंद्रस्वर घेऊन मी चंद्रमाधव निवासात आले. पण तुला या समर्पणाचा अर्थच कळला नाही. म्हणून तुझ्यातल्या परंपरा पुरुषाने माझ्या भोवती अनेक बंधनांची कुंपणं घातली. मी खूप दिवस वाट पाहिली या बंदिशीतून मुक्त होण्याची. म्हणजे चंद्रकांत, मी आता बंधमुक्त व्हायचे ठरवले आहे. माधवी, व्हॉट डू यू मीन? I mean it. माधवी, हो, माझा निर्णय झालाय. कुठे जाणार आहेस? माहित नाही, पण माधवी कुठेही असली तरी तिचे आरो आता मुक्त असतील.
असले ते दुःख मला का द्यावे, परदेशी आपुल्या घरचे माणूस जसे भेटावे. हॅलो, होय मी चंद्रकांत बर्वे. नाही त्या आता मिसेस बर्वे नाही. होय माधवी, पण आता मिसेस माधवी बर्वे नाही. नाही, मी काही सांगू शकणार नाही. नाहीच कुणी आपुले रे प्राणांवर नभ धरणारे, नाहीच कुणी आपुले रे प्राणांवर नभ धरणारे. दिक्काल धुक्याच्या काळी हृदयाला स्पंदविणारे, हृदयाला स्पंदविणारे. हॅलो, होय मीच बोलतोय. होय माझीच पेंटिंग आहे ते. तर नाही नाही नाही, आता नाही ते शक्य. माहित नाही मला. गातळी असल्या तरी आता माझ्या चित्रांसाठी नाही गाणार. आणि मी सुद्धा आता कोणाच्या स्वरांची चित्र नाही करत. नाही, आता फेस्टिवललाही नाही. मन सैर भैर होताना कंदील घरातील घ्यावा, संध्येच्या पारावरती उजळवून हळू ठेवा. चंद्रकांत, बघितलंस कोणाला? म्हातारा. तू तू का आलायस इथे? बांधिता नदीवर भिंत, डोहात उतरती रंग, पाण्याला सजवून द्यावे पाण्याचे सप्त तरंग. तो तुझ्या अंगणात बसणार आहे, कविता म्हणणार आहे. कृपया तू इथं थांबू नकोस. पाहिजे तर त्या झाडाखाली जाऊन बस, पण इथं थांबू नकोस. पण तुझं इथं असणं का मला अस्वस्थ करत आहे, आणि ते या सूर्यास्त प्रहरी? खरं सांग, तू कोण आहेस? तसा कोणीच नाही. शरण शेतीच्या आला, कधी फुंकर मारून गेली. कळलेन कुणाला काही देवा संध्येची चाहूल व्हावा. ग्रेस. थांब, जाऊ नकोस, बस इथेच. सूर्य कधीचाच गेला असताना अजून कसे बरे परत आले नाही घरट्यात? अरे कुठे शोधायचं यांना? अंधार पडायला लागला की फांदी आणि घरटे दोघंही अस्वस्थ होतात. मी तरी काय करणार? मी फक्त उंच आकाशाकडे झेपावू शकतो, पण इंच भरी हलू शकत नाही. तुमचं आपलं बरं आहे, तुमच्याकडे पंख आहेत, अमर्यादा आकाश आहे, तुम्हाला कसलंच बंधन नाही. तुम्हाला शोधायचं तरी कुठे? तो बघ आला तुझा भारूड, विडा रागू. हा बघ. आलास? ये. अरे कुठे होतास राजा? हा? आणि कुठे शोधायचं तुला? आज कुठे भटकत होतास? बा, आकाशातच होतो. त्या निळ्या निष्पर्ण आकाशात मुक्तपणे फिरतो. कुठून तरी बगड्याची माळ यावी तशी विरसोळ्याची माळ माझ्या कानी घुमरली. मी दिशा चुकलो. स्वर हळूहळू विरून गेले. इतक्यात एक चर्च बेल निघाले. मी बा, तेव्हा मला कळले की मी त्या चर्च बेलवर बसलो आहे.
रानामध्ये असतो तसा आकाशातही चकवा असतो म्हणे. हे नाही माहित, पण त्या स्वरांचा चकवा अजूनही माझ्या कानामध्ये घुमत आहे. कसले स्वर होते? कसले ते नाही माहित, पण कोणाचे होते हे मात्र कळले. कुणाचे होते? माधवीबाईचे. भय इथले संपत नाही, भय इथले संपत. माधवीबाईंचे? कुठे आहेत त्या? कदाचित त्या चर्चमध्ये असाव्यात. चर्च? कुठे चर्च? त्या परदेशाचे नाव मला नाही माहित, पण तेथेच तुमची चंद्र आणि माधवीबाईची पहिली भेट झाली होती. आणि आणखी या सोहळ्याला कोण कोण होतं? चर्च बेल. आहे तसाच आहे. माधवी, या प्रार्थनेचा अर्थ माहित आहे तुला? हो, मी नास्तिक असले तरी माझे स्वर मात्र आस्तिक आहेत. त्यांनीच मला या प्रार्थनेचा अर्थ सांगितला. ती प्रार्थना म्हणते, मेक मी ए चॅनल ऑफ युअर पीस वेअर देअर इज डिस्पेअर इन लाईफ. मेक मी ए चॅनल ऑफ युअर पीस वेअर देअर इज डार्कनेस ओनली लाईट. मेक मी ए चॅनल ऑफ युअर पीस वेअर देअर इज सॅडनेस एव्हर जॉय. माधवी, बघ पुन्हा एकदा विचार कर. माघार घेण्यासाठी नाही आले मी इकडे. 14 वर्षाचा सहवास असा एका सुरात संपवणार आहेस? काय संपले माहित नाही, पण एका मुक्त सुरावटीच्या सहवासाचा आरंभ झाला आहे. मग त्यासाठी हे नाही सांगता येणार, कारण कशासाठी काय हे कधीच कळले नाही मला. आणि एकदा तूच म्हणाला होतास ना, काय? तुझ्या एका चित्रात सूर्यास्त नसताना सुद्धा अंधार दाटून आला होता. तेव्हा मी विचारले होते, हा अंधार कशासाठी? तर होय, मीच म्हणालो होतो. कशासाठी काय हे कधीच कळले नाही मला. आणि त्या अंधारालाही माधवी, आठवते तुला? याच ठिकाणी आपली पहिली भेट झाली होती. होय, याच ठिकाणी माझ्या मनातल्या कॅनव्हासवर एका चित्राचे रेखाटन झाले होते. तेही आठवते. लग्नानंतर काही दिवसातच ते तू खऱ्या कॅनव्हासवर घेतले होते. पण माझ्या मनात स्वप्नातला कॅनव्हास यापेक्षा जास्त खरा होता. असो, तू म्हणतेस त्या कॅनव्हासवर ते चित्र नाही पूर्ण होऊ शकत. अजूनही पोर्ट्रेट नाही होऊ शकली. पण का? कारण त्या चित्रातून खरी माधवी निघून गेलेली आहे. केवळ तिच्या आठवणीच्या रंगाने ते पोर्ट्रेट आता नाही पूर्ण व्हायचे. त्यासाठी समोर माधवी आणि तिचा माधव रंग असेल तेव्हाच ते पूर्ण होईल. पण आता सगळे संपले आहे. आता नाही ते शक्य. आणि आता तर त्याची आडगळी जाण्याची तयारी झाली आहे.
व्हॉट डू यू मीन? येस, आय मीन इट. तुझ्या स्वप्नातले पोर्ट्रेट पूर्ण होण्यासाठी मी चंद्रमाधवात येईल राहायला. पण काहीच दिवसांसाठी पोर्ट्रेट पूर्ण होतात, मी चंद्रमाधव सोडून पुन्हा माझ्या मुक्त प्रदेशात निघून जाईल. तेव्हा तुझे कोणतेही कुंपण मला अडवणार नाही. मान्य आहे मला. तू गेलीस त्याच दिवशी ती सगळी कुंपणे गळून पडली. या दाट लांब केसांचा वाऱ्यावर उडतो साज, दुःखात अंबरे झुलती की अंग झाकते लाज. अरे काय झालं या रंगांना? का थांबत नाही ते कॅनव्हासवर? पण तू पुन्हा का इथे आलास? माझी बाहुली राहून गेली इथे. पाहिली कोणी माझी बाहुली? तरी हळूहळू येते ही संध्येची चाहुल देवा. लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नावा. मन सैर भैर होताना कंदील घरातील घ्यावा. संध्येच्या पारावरती उजळून हळू ठेवा. काय झाले? माधवी, जाऊ दे, आता नाही होणार ते. मन कशात लागत नाही, मन कशात लागत नाही. अद्वास कशाचा घ्यावा, अज्ञात जरावर रात्री, अज्ञात जरावर रात्री. माझं ऐकू येतो पावा. माधवी, कवी ग्रेस? हो, तो अजूनही आहे माझ्या गळ्यात. 17 वर्षापूर्वी भेटला होता माझ्या स्वरांना गाणे होऊन जाण्यासाठी आणि काय माधवी? चंद्रकांत माझा होण्यासाठी. माधवी, नको त्या आठवणी आता. पण चंद्रकांत, या कविता स्वतःहून आल्या आहेत चंद्रमाधवच्या परसबागेत, जेथे माझी सदाफुली बहरली होती. त्याच आता तुला कॅनव्हासवर हवी असणारी तेव्हाची माधवी घेऊन पुन्हा आल्या आहेत. श्वासात घेऊनी अंतर मग हृदय कशाचे होई. तू दूर तरीही घेते मज कुशीत संध्या. श्वासात घेऊनी बंधन मन हृदय कशाचे होई. शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई. मन बहरत फुलांचे लोभी समईवर पदर कशाला. हे गीत तडकते जेथे तो एकच दगड उशाला. माझी बाहुली, माझी बाहुली, माझी बाहुली दिसली कोणाला? वसुंधरे, वसुंधरे, वसुंधरे,
माधवी, मी जिंकलो, कुठे पुन्हा जिवंत झाले. उजळून निघायासाठी जळतात जीवाने सगळे. जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर उजळ. सळसळते पिंपळ पान, वाऱ्यात बुधाची गाणी. भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ थचविले कोणी. माधवी, टॅक्सी मागू का? ही केली आहे, येईनच इतक्यात. तुझं सगळं सामान घेतलंस? हो, माझंच घेतलं. म्हणजे तसं नाही, काही राहून जाऊ नये म्हणून बोललो. अरे गंमत केली, कधी बदलशील तू. घेतलं मी सगळंच, हातात मावलं तेवढं. म्हणजे काही राहून जात आहे का? नाही, पण अलीकडे सारखं तसंच वाटतं. मलाही तसंच झालंय. माधवी, मी बदललोय आतून. माझ्या अलीकडच्या चित्राने देखील माझ्यातला परंपरा पुरुष साप नाकारलाय. खूप वर्षांनी मी पुन्हा एकदा विधवा करायला घेतला. चंद्रकांत, येते मी. म्हणजे न येण्यासाठी येते. माधवी, मी नाही थांबवणार तुला. तुझी आठ मान्य केली होती ना माझ्या पोर्ट्रेटसाठी. तुझे नाही, माझे पोर्ट्रेट. खरं आहे, कोणाचे का असे ना, पण माझा कॅनव्हास आणि त्याचे रंग धन्य झाले आहेत. मीही त्यांच्या ऋणातून मुक्त झालो. नाहीतर आयुष्यभर छळलं असतं त्यांनी मला. आता राहिलेल्या आयुष्यासाठी या राहुटीत तेच आहेत माझे सोबती. कुणाच्या तरी सोबतीशिवाय मी नाही जगू शकत. आणि हो, आणखी एक अनाहूत निर्वासित आलाय माझ्या सोबतीला. अरे, कुठे गेला हा प्रहरांचा प्रहरी? अत्तराच्या कुटीला झाकण नसेल, सुगंध राहील का? आंब्याच्या अमराईला कुंपण नसेल, आंबा गोड होईल का? आयुष्याच्या जगण्याला रूप नसेल, तर जगणे अमर होईल का सदापुरी? मॅडम, बरोबर 14 वर्षापूर्वी तुम्ही आणि ही सदाफुली एकाच वेळी चंद्रमाधवात आले. गेले अनेक दिवस, अनेक वर्ष
हिला अधूनमधून फुलांच्या जागी काटेही उगवून येत राहील. पण आज मात्र ती फुलांनी बहरली आहे. साधा फुली असूनही असं का व्हावं याचं गूढ मला कधीच कळलं नाही. आज ती येत आहे तुमच्या बरोबर. येते. थांबा मॅडम. इथे राहा. निरोपाला तुम्हाला काही द्यावं असं काहीच राहिलं नाही माझ्याकडे. हा कागदाचा तुकडा तेवढा राहिला आहे, तोच घेऊन जा. नाही म्हणू नका. चंद्रकांत, मी माझ्याही काळजाचे तुकडे हातात घेऊन मुक्तबंध नावाच्या एका डोहात अडकून गेले. मुक्त स्वरांचा शोध घेत द्वैत अद्वैताच्या डोहात कधी उतरले ते कळलेच नाही. सैल बालपण संपले, आयुष्य कळायला लागले. तेव्हापासून अनेक बंधनांनी माझ्यावरती गराडा घातला होता. मग ही बंधने जुगारून देण्यासाठी बालपणातल्या त्या स्वराचा शोध घेत मी स्वरांच्या एका निर्मनुष्य प्रदेशात उतरले आणि एक मुक्त प्रवास सुरू झाला. पण याच वाट्यावर मला पुन्हा एका मुक्त चटव्याने अडकवली, रागदारीच्या बंदिशी. एक दिवस जहांगीरच्या भिंतीवर मी एक मुक्त चित्र पाहिले. चित्रकार चंद्रकांत बर्वे यांचे. मितवा नावाच्या या चित्राने मला मुक्त केले असं वाटत असताना आणखी बंदिस्त केले ते या चित्रकाराच्या हृदयात. खूप धडपड केली इथून बाहेर पडण्यासाठी. आता सगळे बंध तुटून पडले आहेत. पण मला भीती वाटत आहे चंद्रकांत. कशाची? मुक्त जगण्याची. का? सगळे मुक्तांगण जगून पाहिले मी. आकाश पोकळीच ती, सर्वत्र अंधार. त्यासाठी विवाह बंधनातून मोकळे होण्याचा हट्टही माझाच होता. आणि त्याआधी स्वतंत्र पण एकत्र राहण्याचा हट्टही माझाच होता. पण हा हट्टप्रयोग मला आता एका आभासी मुक्तांगणात घेऊन निघाला आहे, जिथे कोणताही प्रहर नाही. प्रहर नाही म्हणून रीत नाही. आणि या रीतीचे नसणेच नवे बंधन होऊन गेले आहे. चंद्रकांत, मला नको आहे हे मुक्तांगण. कारण मुक्त जगण्यासाठीचा खरा अवकाश हा बंधनातच आहे. या कदंबांच्या फांद्यांवर चिमण्यांनी बांधलेल्या घरट्यात आहे. या म्हाताऱ्याच्या गळ्यातील कुलपात आहे. आणि हो, हे काळभैरवा, ही तुझी बाहुली चुकून नाही आली. मी तिला माझ्या सोबत घेतले होते. वसुंधरे, त्या दिवशी तू विसरून गेला होतास. ही वसुंधराही आता माझ्या सोबतच येणार आहे. चंद्रकांत, मला काही नको तुझ्याकडून. फक्त एक हट्ट पूर्ण कर माझा. बोल माधवी. चंद्रकांत, नाही म्हणू नकोस हा. मी आणि ही बाहुली आता इथेच राहणार आहे, अगदी कायमस्वरूपी, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. चंद्रकांत, नाही म्हणू नकोस. कोणत्या प्रहरी की धुके दाटले होते या दग्ध पुरातन शहरी. सुख असे कळीतून फुलते व्यापतो वृक्ष आभाळ.
छायाच कशा दिसती मग आपुल्या परी खडकाळ आटले सरोवर जेथे कामोर लागतो नाचू तू सोड उर्मिले आता डोळ्यात बांधिला राजू तू सोड उर्मिले नमस्कार रसिक प्रेक्षक, आपले 2-3 मिनिटच घेतो. मी अनिल मुंगाटे, या एकांकाचा लेखक आणि दिग्दर्शक. ग्रेस ची कविता वाचणे, समजून घेणे इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा प्रयोग करणे हे फार मोठं आव्हान होतं. महानंदा नाट्यशाळा, नेरूळ, नवी मुंबई यांनी ते सगळं वाचलं आणि 4 महिने ग्रेसच्या कविता जिथून जिथून संदर्भ मिळाले त्याचा अभ्यास केला. त्यांनी ठरवलं की ठीक आहे, ग्रेस आम्हाला नाही कळला, अजूनही नाही कळला, पण कोणाला कळला असेल त्यांनी तरी सांगावं. म्हणून आम्ही कवितेलाच विचारलं. कविता म्हणाली तुम्ही त्या फंदात पडू नका, पण आमची टीम म्हणाली नाही, आपण कमीत कमी त्या आव्हानाला स्पर्श तरी करून घेऊ. म्हणून आमचा स्पर्श करण्याचा आम्ही परिचय करून देणारच आहे. पण तत्पूर्वी इथे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अविनाश मोल्हे आलेले आहेत. त्यांना मी मंचावर पाचारण करतो. आणि कोल्हे सरांना विनंती करतो की आजच्या प्रयोगाबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावे. जरा वेळ लागेल पाहिजे, कारण सदून चालवतं आमचे ग्रेस वाचते. ग्रेसचं कोणी त्याला असं शारीरिक आकार दिलं असं कधी वाटलं नव्हतं. 3-4 महिन्यापासून ऐकतो की ही मंडळी प्रयोग करतायत. त्यापासून माझ्या पोटात बाकबूक होती की काय म्हणजे शिवधनु शेवतोलं ठीक आहे, नंतर ती जी फजिती होऊ शकते त्याचं काय, तर ती फजिती झाली नाही आधी सांगतो. ग्रेसच्या कवितांमध्ये जी तरलता, जे गुढ असतं त्याच्याविषयी महाराष्ट्रभर अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. आता मुंगाटे म्हणाले तसं ग्रेस कोणाला कळलं असं कोणी खात्री ठोकपणे सांगत असेल याचा काही माझा विश्वास नाही, आणि तो जे सांगत असेल ते अंतिम असेल हेही मला खरं वाटत. त्याच्यामुळे देश नेहमी त्याच्यामुळे उरतो. आणि अशा तरल कवीला काही पात्रांच्या माध्यमातून नेपथ्य, लाईट्स हे नाट्यघटक वापरून, संवाद वापरून, पात्र वापरून एक प्रकारचं कथानक उभा करून त्याला एक परिपूर्ण नाट्यप्रयोग सादर करणं एक आव्हानच होतं. आणि त्या मंडळींनी अतिशय समर्थपणे पेलल्याचा मला आनंद होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने त्यांचे कौतुक करतो. कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर अजून वेळ आहे आपल्याकडे. अनुपमा उजगरे मॅडम. प्रसिद्ध कवयित्री अनुपमा उजगरे मॅडम. आमचा अभ्यास मॅडमला आपण ओळखताच कविता प्रांतातल्या त्या कविताच आहेत. आम्ही या ग्रेसच्या कवितांना कसा स्पर्श केला ते वेगळं बाजूला ठेवून आता अनुपमा उजगरे मॅडम काय सांगतील तशा सुधारणा करून आम्ही पुढचा प्रयोग आणखी सादर करू. अशा सुधारणा मी नंतर सांगेन पडद्याच्या मागे, पण प्रयोग खूप चांगला झाला. एक वेगळा प्रयोग होता. ग्रेस समजणं कठीण आहे, म्हणजे पाऱ्यासारखं आहे. ते पारा हातात आला आणि निसटला, आला की नाही, पण स्पर्श तर झालेला आहे. असे ग्रेस आहेत. ग्रेसची माझी प्रत्यक्ष ओळख होती, चांगले संबंध होते, पण ते
तरीही माणूस आणि कवी कळणं खूप कठीण असतं. पण तुम्ही खूप चांगलं सादरीकरण केलं. कविता उत्तम पाठ आहे तुमच्या. तुमचा अभिनय तर काय विचारायला असतो. आणि ह्या सगळ्यांनी तुम्हाला खूप छान साथ दिली. खूप छान झाला प्रयोग. एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. इच्छा होती, उत्सुकता होती, कसा काय सादर होणार आहे काही माहिती नाही. पण खूप छान झालं, समाधान मिळालं. आमच्या ज्या कलाकारांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यांचा परिचय करून देतो थोडक्यात. चित्रकार चंद्रकांत, किशोर साहेब, गायिका माधवी सुलक्षणा पवार, कदंब वृक्ष दत्ताराम अहिरे, चंद्रमाधव निवास देवेंद्र जाधव. आणि हेच आमचे निर्माते सुद्धा आहेत. आम्ही प्रयोग करायचा ठरवला त्यावेळेला त्यांना खिसा नव्हता. आम्ही सगळ्यांनी वर्गणी केली, त्यांना खिसा शिवून दिला, म्हणून हा प्रयोग इथे सादर. वेडा रागू शिवशंकर बनसोडे आणि आदिमाया डॉक्टर सौ कल्पना मुनघाटे, प्राध्यापक सौ दुर्गा देशमुख. वेडा म्हातारा मी स्वतः. नेपथ्य विवेक देशमुख, संगीत नियोजन मंजिरी मुनघाटे, ध्वनी संयोजन मनीष स्वामी, रंगमंच व्यवस्था मिलिंद कल्याणकर आणि माधवीच्या गाण्याला तबल्यावर साथ करणारे शुभम संकपाळ. आणि प्रसिद्धी मनीष साळुंखे, सहाय्यक मुकुंद पावळ, प्रकाश योजना सुनील मेस्त्री, वेशभूषा देवा सरकटे आणि रसिक प्रेक्षकांच्या भूमिकेत आपण सगळे. आमच्या टीमतर्फे आमच्या प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद. आमचा जो कोणता पुढचा प्रयोग असेल त्यालाही सुद्धा असंच भरभरून प्रेम द्याल ही आशा करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद.